माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नामामध्ये प्रीतीचा सलाम। मेरे प्यारे भाई और बहनों, फिर एक बार आप सभी को प्रभु यीशु ख्रिस्त के मधुर नाम में सलाम। पुन्हा एकदा आज आपण शास्त्र भागामधून काही गोष्टीवरती मनन चिंतन करणार आहोत। फिर एक बार आज हम वचन से कुछ सीखने वाले हैं। आपण वचनामध्ये जाण्याआधी प्रार्थना करूया। आइए हम वचन में बढ़ने से पहले प्रार्थना स्वर्गीय करें। प्रेमळ बाप्पा, स्वर्गीय प्यारे पिता, पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे प्रभु पवित्र शास्त्र में जिस तरह लिखा गया है, बनवणारा आणि घडवणारा आहेस। परमेश्वर आप हमें बनाने वाले और रचने वाले म्हणून पिता, आम्ही तुझा चेहरा पाहू इच्छितो। प्रभु इसीलिए हम आपका चेहरा देखना पवित्र चाहते हैं। आत्मा आमच्याशी बोल। पवित्र आत्मा आप हमसे आमचे बात आत्मिक कीजिए, मन उघड। आप हमारे आत्मिक मनों को तुझे खोलिए दैवी ज्ञान और आपका दैवी ज्ञान आमच्या मानवी बुद्धीने समजण्यासाठी सहाय्य कर। हमारी इंसानी बुद्धि से समझने के लिए सहाय कीजिए। मान सन्मान आम्ही तुला प्रभु देतो। मान सम्मान हम आपको देते हैं। ही प्रार्थना ये प्रार्थना येशूच्या नावात यीशु के करतो, नाम से करते हैं, म्हणून तू आहे। इसलिए आप सुनिए पिता। आमेन। आमेन। आजचा विषय आहे और आज का विषय है हार मानू नका, हिम्मत नहीं आ रहे, हार नहीं माने, पाठलाग करा। लेकिन उसका पीछा करें। आणि ह्या शब्दाशी आपण सगळेच परिचित आहोत। और हम सभी लोग इसी शब्द से परिचित हैं हार मानू नका, पाठलाग करा। कि हार नहीं माने लेकिन पीछा करे। एक शमूएल याचा 30 अध्याय और एक शमूएल इसका 30 अध्याय त्याचं एक वचनापासून आपण बघूया। हम देखे वचन से आगे। दावीद आपल्या मनुष्याबरोबर सिकलाग येथे तिसऱ्या दिवशी पोहोचला, तेव्हा त्याच्या दृष्टीस पडले की अमालेक्यांनी दक्षिण देश सिकलाग याच्यावर स्वारी करून सिकलागावर मारा करून त्या अग्नीने जाळून टाकले आहे। तीसरे दिन जब दाऊद अपने जनों समेत सिकलग पहुंचा, तब उन्होंने क्या देखा कि अमालेकियों ने दक्षिण देश और सिकलग पर चढ़ाई की और सिकलग को मार के फूंक दिया। आणि तेथील स्त्रियास व लहान मोठ्या सगळ्याच त्यांनी कैद करून नेले आहे। त्यांनी कोणाची कत्तल केली नाही, तर त्याचा पाडाव करून ते आपल्या वाटेने गेले। और उसमें की स्त्री आदि छोटे बड़े जितने थे सबको बंदी बनाकर ले गए। उन्होंने किसी को मार तो नहीं डाला, परंतु सबों को लेकर अपना मार्ग लिया। दावीद व त्याचे लोक नगरात आले, तेव्हा नगर जाळून टाकले आणि त्यांच्या स्त्रिया पुत्र व कन्या पाडाव करून नेले आहेत असे त्यास दिसून आले। इसीलिए जब दाऊद अपने जनों समेत उस नगर में पहुंचा, तब नगर तो जला पड़ा था और स्त्रियां और बेटे बेटियां बंदी बनाकर ले जाए गए थे। तेव्हा दावीद व त्याच्या बरोबरचे लोक हेल काढून एवढे रडले की त्यांना आणखी रडण्याची शक्ती राहिली तब नाही। दाऊद और वे लोग जो उसके साथ थे चिल्लाकर इतना रोए कि फिर उनके रोने की शक्ति न रही। आणि मग ह्या ठिकाणी आम्ही घटना पाहतो। अब यहाँ पर हम एक घटना देखते हैं। दावीद आपल्या मनुष्याबरोबर सिकलाग येथे तिसऱ्या दिवशी पोहोचला दाऊद सिकलग में तीसरे दिन अपने जनों समेत पहुंचा, आणि तेव्हा त्याच्या दृष्टीस पडले की और तब उसकी दृष्टि में उसने देखा कि अमालेक्यांनी दक्षिण देश व सिकलाग यावर स्वारी करून सर्व नगर त्यांनी जाळून टाकले होते। अमालेकियों ने दक्षिण देश और सिकलग पर चढ़ाई करके सभी पूरे देश को फूंक दिया था। आणि स्त्रियास व लहान मोठ्या सगळ्याच त्यांनी कैद करून नेले होते। और उसमें की स्त्री आदि छोटे बड़े जितने थे सभी को बंदी बना कर ले गए। अशा परिस्थितीमध्ये ऐसी परिस्थिति में जेव्हा दावीदाने पाहिलं, जब दाऊद ने देखा तर सर्व लोक रडत होते। तो सभी लोग बहुत रो रहे थे। आणि और अशा परिस्थितीमध्ये ऐसी परिस्थिति में वचन असं म्हणतं, वचन ऐसा कहती है, 6वं वचन, छठा वचन, त्या समय दावीद मोठ्या पेचात पडला, और दाऊद बड़े संकट में कारण पड़ लोक गया, आपले पुत्र व कन्या याच्याकरिता शोकाकुल होऊन दावीदास दगड मारावा करावा असे म्हणू लागले। क्योंकि लोग अपने बेटे बेटियों के कारण बहुत शोकित होकर उस पर पथराव करने की चर्चा कर पण रहे दावीद थे। आपला देव परमेश्वर याच्यावर भिस्त ठेवून खंबीर राहिला। पर दाऊद ने अपने परमेश्वर यहोवा को स्मरण करके हियाव बांधा। आणि हीच ती वेळ आहे यही वो समय की है दावीद म्हणाला होता कि दाऊद ने कहा अहो था, परमेश्वरावरती आशा ठेवणारे लोक तुम्ही हिम्मत बांधा। तब दाऊद ने इन्हीं लोगों से तभी कहा था कि हे परमेश्वर की आशा रखने वाले लोगों, अपना हियाव बांधो। आणि और अशी घटना घडलेली असताना ऐसा जब हो रहा था, दावीदाने
दाऊद ने स्वतःच हिम्मत बांधली अपने हिम्मत को बांधा आणि लोकांना देखील और लोगों को भी त्याने उत्साही केलं. उसने उत्साही बनाया. आणि अशी स्थिती जरी होती और भले ही ऐसी स्थिति थी तरीही तब भी दावीद जणू काय त्यांना म्हणत आहे, दाऊद जैसे उनसे कह जरी रहा था परिस्थिती किती खराब झाली कि भले परिस्थिति कितनी खराब हो जाए तर हार मानू नका, तब भी हार नहीं मानो. हार मानू नका. हार नहीं आणि मानो. मग 8वं वचन और 8 वचन असं म्हणत आहे, और वो वचन ऐसा कहता है 1 शमूएलाचं 30 आणि 8, 1 शमूएल इसका 30 दाविदाने और 8. परमेश्वरास प्रश्न केला, और दाऊद ने यहोवा से पूछा, मी या टोळीचा पाठलाग करू काय, क्या मैं इस दल का पीछा मी त्यास करूं? गाठीन काय. क्या उसको जा त्याने पकड़ूंगा? उत्तर दिले, त्याचा पाठलाग कर उसने उनसे कहा, पीछा कर, व तू खात्रीने त्यास गाठशील क्योंकि तू निश्चय उसको व पकड़ेगा सर्वांना सोडून आणशील. और निसंदेह सब कुछ छुड़ा आणि लाएगा. आणि काय झालं, और क्या हुआ? अशा परिस्थितीमध्ये ऐसी परिस्थिति में दावीद मात्र दाऊद खचला नाही, टूटा नहीं था. हार मानली नाही. उसने यहाँ पर हार उलट नहीं तो मानी म्हणाला थी. लेकिन की उसने प्रभु कहा मी त्यांचा पाठलाग करू काय कि परमेश्वर मैं इनका पीछा करूं क्या? आणि मी त्यांना गाठीन काय, मैं उन्हें पकड़ सकूंगा मी त्या क्या? टोळीचा पाठलाग करू काय. मैं उनका पीछा करूं क्या? आणि परमेश्वर म्हणाला, और यीशु ने तू त्या परमेश्वर ने कहा, सर्वांना सोडून आणशील. तू उन सभी को निश्चय छुड़ा आणि लाएगा. म्हणून और माझ्या इसीलिए प्रिय भावांनो मेरे बहिणींनो, प्यारे भाई और आज बहनों, तुमची स्थिती कशी आहे, आज आपकी परिस्थिति भी तुमची कैसी है? पण स्थिती या ठिकाणी घटना घडली अशी आहे काय. आपकी भी परिस्थिति क्या वैसी है जैसे यहाँ पर घटना घटी है? जर अगर अशी स्थिती तुमची जर खराब झाली अगर असेल आपकी परिस्थिति भी ऐसी बिगड़ तर चुकी मी तुम्हाला होगी वेदीवरून सांगतो, तो मैं आपको पवित्र स्थान से बताना चाहता हार हूँ, मानू नका, आप हार नहीं मानो, पाठलाग करा. पीछा करें. दाविदाने हार मानली नाही दाऊद ने हार आणि नहीं मानी उलट पक्षी और आगे चल त्याने के अमालेकी लोकांचा पाठलाग केला. उन्होंने अमालेकियों का पीछा किया. आणि देवाचं वचन असं और म्हणतं, परमेश्वर का वचन ऐसा कहता जर है, आम्ही शास्त्रामध्ये जर पुढे जाऊन अगर पाहिलं हम शास्त्र में आगे जाकर तर देखें पहा 18 वचन असं म्हणतं, तो 18 वचन क्या कहता है? अमालेकी लोकांनी पाडाव करून नेलेल्या सर्वांना दाविदाने सोडविले और जो कुछ अमालेकी ले गए थे वो सब दाऊद ने छुड़ाया आणि आपल्या दोन्ही स्त्रिया सोडविल्या. और दाऊद ने अपनी दोनों स्त्रियों को भी छुड़ा लिया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि और काय म्हणत आहे देवाचं क्या वचन, कहता है परमेश्वर का जे वचन? काय अमालेकी लोकांनी जो कुछ अमालेकी ज्या लोगों ने, लोकांना कैद करून नेलेलं वो होतं जिन लोगों को कैद करके लेकर गए थे आणि ज्यांचा पाडाव केला होता, और जिनको उन्होंने पकड़ लिया था, आणि देवाचं वचन म्हणत आहे और परमेश्वर का वचन त्यांनी कहता है सर्वांना सोडून कि आणलं. उन्होंने सब कुछ छुड़ा लाया. का सोडून आणलं? क्यों छुड़ा लाया? कारण दाविदाने हार मानली क्योंकि नाही. दाऊद ने हार नहीं उलट मानी. प्रभूला म्हणाला की मी त्यांचा पाठलाग करू काय. उसने आगे जाके परमेश्वर से कहा कि मैं उनका पीछा करूं आणि क्या? म्हणून माझे प्रिय भावांनो बहिणींनो, और इसीलिए मेरे प्यारे भाई और जीवनामध्ये बहनों, जीवन जेव्हा में चढ आणि उतार येतात जब कभी चढ़ान आते तर हैं, हार उतार मानू आते- नका. तो आप हार नहीं माने, हिम्मत हारू नका, आप हिम्मत नहीं हारे, उलट पाठलाग करा. लेकिन आप उसका पीछा आणि करें. मग ह्या ठिकाणी काय झालं, और फिर यहाँ पर क्या जेवढ्या हुआ? लोकांना पकडून नेलं होतं जितने लोगों को पकड़ कर त्या लेकर गया था, सर्वांना सोडविलं उन असं देवाचं सभी वचन को म्हणतं. छुड़ा लाया, ऐसा परमेश्वर का वचन आणि कहता है. म्हणून और इसीलिए पवित्र शास्त्र असं म्हणत आहे, पवित्र शास्त्र ऐसा कहता गलती है, करा याचा 6वा अध्याय गलतियों का 6ठा अध्याय आणि 9वं वचन, और 9 वचन, चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, हम भले काम करने में साहस न छोड़े, कारण आपण न खचलो तर येता काळी आपल्या पदरी पीक पडेल. क्योंकि यदि हम ढीले न हो तो ठीक समय पर काटनी माझ्या काटेंगे. प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई और देवाचं बहनों, वचन म्हणत आहे, परमेश्वर का वचन कहता चांगले है करण्याचा आपण कधीच कंटाळा करू कि नये. हम भले काम करने का साहस कभी न छोड़े. कारण काय होतं माहितीये का, क्योंकि क्या होता है, अनेक ख्रिस्ती लोक अनेक ख्रिस्ती लोग मोठ्या उत्साहाने उत्सुकतेने बड़े उत्साह से आपल्या ख्रिस्ती जीवनाचा आरंभ करतात, बड़े उत्साह से अपने ख्रिस्ती जीवन को पण शुरुआत ते करते हैं, नंतर हळूहळू थकतात पर धीरे धीरे वो थक जाते हैं. आणि काही जण तर धावण्याचे सोडून देतात. और कुछ लोग दौड़ना भी छोड़ देते हैं. आणि म्हणून इसीलिए देवाचं वचन म्हणतं परमेश्वर का वचन की कहता आपण है खचू नये, कि हम टूटे नहीं, आपण देवाबरोबर चालायचं सोडू हम नये, परमेश्वर के साथ चलना नहीं देवाचं छोड़े, आज्ञाचं पालन करायचं सोडू नये, उसके आज्ञा का पालन करना प्रार्थना नहीं करायचं छोड़े, सोडू नये, प्रार्थना करना आराधना नहीं स्तुती छोड़े, करायचं सोडू स्तुति नये,
आराधना करना नहीं छोड़े आणि आपण थकूप देखील नाही. और हम थके भी नहीं. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि जर आम्ही और अगर असं हमने करत राहिलो ऐसा करते रहे तर आपल्या पदरी पीक पडेल असं म्हणलेलं आहे. तो हमें समय ठीक समय पर काटनी जरूर काटेंगे, आपण ऐसा लिखा है. प्रत्येक जण याचे साक्षीदार आहोत. हम प्रत्येक लोग इस बात के जेव्हा साक्षी आपण हैं. प्रभुवर विश्वास ठेवला तेव्हा आपली परिस्थिती काय होती. जब हमने परमेश्वर पर विश्वास रखा तब हमारी परिस्थिति क्या पण थी. काय झालं. लेकिन फिर क्या हुआ. आपण विश्वास ठेवला. हमने विश्वास आपण रखा. पापाचा पश्चाताप केला. हमने पापों का पश्चाताप आपण किया. देवाकडे हम वळालो परमेश्वर की ओर आणि मुड़े. देवाची प्रार्थना करत राहिलो. परमेश्वर की प्रार्थना करते रहे. आणि महिने और महीनों के बाद वर्ष महीने, गेले. सालों के बाद आणि साल आज बीतते काय गए. झालेलं आहे. और आज क्या हुआ आमच्या है. अखंड मंडळीला त्याचं प्रतिफळ मिळालेलं आहे. पूरी कलीसिया को उसका प्रतिफल मिला है. आमची सगळी मंडळी आज आशीर्वादित आहे. अपनी पूरी कलीसिया आज आशीषित है. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, इसीलिए मेरे प्यारे भाई आणि और 10वं वचन असं म्हणतं, 10 वचन कहता है, गलतीचं 6 आणि 10, गलतियों का 6 तर और 10. मग जसा आपणाला प्रसंग मिळेल इसीलिए जहाँ तक अवसर मिले त्याप्रमाणे आपण सर्वांच्या विशेषतः विश्वासाने एका घरचे झाल्याचे बरे करावे. हम सबके साथ भलाई करे, विशेष करके विश्वासी भाइयों के साथ. आणि पॉल या ठिकाणी सांगतो, और पौलुस यहाँ पर कहता है, आपण इतरांचं देखील जशी संधी मिळेल तसं भलं करत राहा. जैसे अवसर मिले वैसे ही हम औरों का भी भलाई करते रहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि जर आपण इतरांचं भलं करतो अगर हम औरों का भला आणि करते हैं, इतरांचं भलं करण्यासाठी आपण कंटाळा करत नाही, औरों का भला करते हुए हम थकते नहीं तर हैं, नक्कीच आपल्या पदरी पीक पडणार तो आहे. बिल्कुल हमारे भी झोली में कटनी जरूर आणि कटे. म्हणून जर तुम्ही आज चांगलं पेरताय इसीलिए अगर आज आप अच्छा बोल तर रहे हो उद्या तुम्ही चांगली कापणी तो करणार आप आहात. अच्छा जरूर काटोगे. आणि म्हणून इसीलिए तुमची स्थिती किती खराब असेल इसीलिए आपकी स्थिति कितनी खराब रहे तर हार मानू नका. तो आप हार नहीं. जेव्हा तुम्ही देवाचं आज्ञाचं पालन कराल जब आप परमेश्वर की आज्ञा का पालन आणि करोगे, सगळ्या चांगल्या गोष्टी करत जब राहाल, सब कुछ अच्छा हो जाएगा, परमेश्वर तुमच्या परिस्थितीच्या पुढे जाईल परमेश्वर आपकी परिस्थितियों के आगे आणि जाएगा सगळं काही चांगलं करेल. और सब कुछ अच्छा करेगा. प्रेज द Praise the लॉर्ड. Lord. आणि म्हणून देवाचं वचन असं इसीलिए म्हणतं, परमेश्वर का वचन कहता है, येशया याचं 40 यशाया इसका 40 अध्याय आणि 29 वचनापासून पुढे बघूया. और 29 वचन हम देखें. तो भागलेल्यास जोर देतो, वो थके हुए को बल देता है निर्बलास विपुल बल देतो, और शक्तिहीन को बहुत सामर्थ्य देता है. तरुण थकतात भागतात भर जावाने ठेचा खातात, तरुण तो थकते और श्रमित हो जाते हैं, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे और जवान ठोकर खाकर गिरते हैं, परंतु जो यहोवा की बाट जोते नवीन हैं शक्ती संपादन करतील. वे नया बल प्राप्त ते करते जाएंगे. गरुडाप्रमाणे वे पंखांवर उकाबों के उडतील. समान उड़ेंगे. ते धावतील तरी दमणार वे नाही, दौड़ेंगे और श्रमित न ते होंगे. चालतील तरी थकणार नाही. चलेंगे और थकित न माझ्या होंगे. प्रिय भावांनो मेरे बहिणींनो, प्यारे भाई और देवाचं बहनों, वचन आम्हाला म्हणतं परमेश्वर का की वचन हमसे आमच्यापैकी कुणी कहता है, थकलेला आहे का, अगर हम में से कोई थका आमच्यापैकी हुआ कुणी है, खचलेला आहे का, हम में से कोई टूटा हुआ मग है त्यांनी क्या, परमेश्वराकडे मागावे. तो उसने परमेश्वर के पास आणि मांगना देवाचं चाहिए. वचन म्हणतं और परमेश्वर की का वचन परमेश्वराची कहता है, आशा धरून राहणारे और उसकी आशा रखने वाले ते नवीन शक्ती संपादन करतील वो नई शक्ति प्राप्त करेंगे आणि और गरुडाप्रमाणे पंखांवर वो उडतील. उकाबों के समान ते उड़ेंगे. धावतील तरी दमणार नाही, वे दौड़ेंगे और ते श्रमित न चालतील होंगे. तरी थकणार नाही, वे चलेंगे और कारण थकित न परमेश्वर होंगे, त्यांना नवीन बल क्योंकि देईल. परमेश्वर उन्हें नया बल आणि देगा. म्हणून भिवू नका, इसीलिए घबराइए घाबरू नहीं. नका. आपको डरने की जरूरत नहीं है. परमेश्वराने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. परमेश्वर ने हमें वचन दिया है. देवाचं वचन म्हणतं परमेश्वर का वचन कहता यशायाचं है, 43 यशाया इसका आणि 43 त्याचं 2 आणि 3 वचन उसका असं 2 और म्हणतं, 3. तू जलातून जाशील तेव्हा मी तुझ्या बरोबर असेल, नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत, अग्नीतून चालशील तेव्हा त्या तुला भाजणार नाहीत, ज्वाला तुला पोळणार नाही. जब तू जल में होकर जाएगा मैं तेरे संग संग रहूंगा, जब तू नदियों में होकर चले तब वे तुझे न डुबा सकेंगी, जब तू आग में चले तब तुझे आँच न लगेगी और उसकी लौ तुझे न जला सकेगी. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. परमेश्वराने महान अभिवचन दिलेलं आहे परमेश्वर ने ये महान वचन की तो दिया है म्हणतो की तू जलातून
चालशील वो कहता है कि तू जल से तेव्हा मी चलेगा तुझ्या बरोबर असेन, तो मैं तेरे संग रहूंगा। नद्यातून जाशील जब तू नदियों में तेव्हा होकर त्या तुला चलेगा बुडविणार नाही, तो वो तुझे डुबा न अग्नीतून सकेंगे। चालशील जब तू आग से तेव्हा चले तू भाजणार नाहीस, तब तुझे आँच न ज्वाला लगेगी तुला पोळणार नाही. और उसकी लो तुझे न आणि जला तिसरं वचन सके। म्हणतं, और तीसरा कारण वचन मी कहता है परमेश्वर तुझा देव आहे. क्योंकि मैं यहोवा तेरा परमेश्वर Praise हूँ। the Lord. Praise the Lord। ज्याचा देव परमेश्वर आहे. जिसका खुदा परमेश्वर है। Praise the Lord. Praise the Lord। त्याला प्रभूने अभिवचन दिलेलं उसे आहे, परमेश्वर ने वचन दिया है, तू जलातून जाशील तरी मी तुझ्या बरोबर असेल. इसीलिए अगर तू जल से जाएगा तो मैं तेरे जर आम्ही साथ रहूं। पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही अगर पाहिलं, हमने पवित्र शास्त्र में सद्रक देखा, मेषक अबेदनगो यांना अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आलं. शद्रक मेशक और अबेदनगो को अग्नि की भट्टी पण में डाला देवाचं गया। वचन सांगतं पर परमेश्वर का त्यांच्या वचन डोक्यावरचं कहता है, एकही केस होरपडलं नव्हतं. उसके सर का एक बाल भी जला नहीं था। आणि और ज्या वेळेला दानिएलाला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं जब होतं, दानियल को सिंहों की मान में डाला गया देवाचं था वचन म्हणतं, तो परमेश्वर का वचन परमेश्वराने कहती है स्वर्गदूत पाठवून कि उन्होंने स्वर्गदूत को सिंहाचं तोंड भेजकर बंद करून परमेश्वर ने उनका मुंह बंद करके दानिएलाचं संरक्षण केलं. दानियल की सुरक्षा So की थी। त्याच रीतीनं उसी तरह माझे से प्रिय भावांनो मेरे बहिणींनो, प्यारे भाई और बहनों, तुम्ही चांगला करण्याचा कंटाळा करू नका. आप अच्छा करना छोड़े नहीं, चांगल्या गोष्टी करत राहा. अच्छी चीजें करते रहे। आणि और जसं परमेश्वराने जैसे शद्रक परमेश्वर मेषक ने अबेदनगोला सुरक्षित ठेवलं, मेशक और अबेदनगो को जैसे दानिएलला सुरक्षित सुरक्षित रखा ठेवलं, था, जैसे दानियल को आणि सुरक्षित जेवढ्या रखा, लोकांनी और जितने लोगों प्रभूवरती ने विश्वास ठेवलेला आहे, परमेश्वर पर विश्वास रखा आणि है, आज जे देवाचं आराधना स्तुती प्रार्थना करताय, और आज जो लोग परमेश्वर की स्तुति माझे आराधना प्रिय कर रहे भावांनो हैं, बहिणींनो, घाबरू नका, भिवू नका. मेरे प्यारे भाई और बहनों, घबराइए नहीं। जरी किती स्थिती जरी खराब झाली भले ही स्थिति कितनी खराब हो जाए, तर लेकिन आपलं हिम्मत बांधायचं हम अपनी हिम्मत को बांधना आणि है सकारात्मक बोलायचं. और सकारात्मक बात माझं करनी चांगलं है। होईल, मेरा अच्छा माझं होगा, कल्याण होईल, मेरा कल्याण होगा, परमेश्वर माझ्या बरोबर आहे, परमेश्वर मेरे साथ में है, आणि और तुमचं सगळं काय चांगलं झाल्याशिवाय राहणार आपका नाही. सब कुछ अच्छा हो। कारण मी हे पाहिलेलं आहे क्योंकि ये मैंने माझ्या देखा है, सेवेच्या दिवसांमध्ये. मेरे सेवकाई के समय में अनेक भाऊ बहीण अनेक भाई जेव्हा बहन प्रभूकडे आले जब परमेश्वर के तेव्हा पास त्यांची आए, परिस्थिती किती नाजूक होती. तब उनकी परिस्थिति कितनी पण कठिन थी। आज मी परमेश्वराला धन्यवाद देतो. लेकिन आज मैं परमेश्वर को माझे धन्यवाद सर्व देना भाऊ चाहता हूँ। बहीण, मेरे सभी भाई सर्व बहन, आमचे मंडळी सभी पूरी आज कलीसिया परमेश्वराला गौरव आज देतात, परमेश्वर को गौरव देती है, कारण क्योंकि त्यांनी चांगला करण्याचा कंटाळा केला नाही. क्योंकि उन्होंने अच्छी चीजें करने के लिए कभी भी वो पीछे नहीं हटे। प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि म्हणून भिवू नका, इसलिए घबराइए नहीं, घाबरू नका. आप डरिए नहीं। जरी आजची परिस्थिती थोडंफार भीतीदायक आहे, भले ही आज की परिस्थिति डरावनी है, परंतु दररोज प्रार्थना करा, लेकिन हर रोज प्रार्थना दररोज करें, शास्त्र वाचा, हर रोज शास्त्र दररोज पढ़े, स्तुती आराधना हर करा, रोज स्तुति आराधना करें। हरवलेल्या लोकांविषयी देवाकडे मध्यस्थीची प्रार्थना करा. जो लोग खो गए हैं उनसे आप परमेश्वर से प्रार्थना कीजिए। मंदिर आपले लवकर चालू व्हावे म्हणून प्रार्थना करा. कलीसिया जल्दी शुरू हो जाए इसीलिए देशाचं प्रार्थना करें, संरक्षण व्हावं म्हणून प्रार्थना करा. देश की सुरक्षा हो इसीलिए प्रार्थना करें, आणि और परमेश्वर निश्चित तुम्हाला प्रतिफळ देईल. परमेश्वर निश्चित ही आपको आणि प्रतिफल म्हणून देगा। उत्साहित व्हा, इसलिए उत्साहित हो आनंदित जाइए, व्हा. आनंदित तुमचं रहिए, हृदय चिंताक्रांत होऊ देऊ आपका नका. हृदय चिंतित ना रहे। आपण आहे त्या ठिकाणी उभे हम राहूया जहाँ है वहाँ खड़े हो जाए, आणि स्वतःचं आत्मपरीक्षण और करूया. आइए हम अपने आप को जर जांचें। तुम्ही चांगलं करण्याचा कंटाळा करत असाल अगर आप अच्छी चीजें करने के लिए पीछे हट रहे हो तर तुम्ही आज पश्चाताप करू तो आज शकता. आप पश्चाताप कर प्रभू सकते हो। तुम्हाला क्षमा करेल. परमेश्वर जरूर माझ्या क्षमा प्रिय करेल। भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई और जर तुम्ही बहनों, चांगलं करत राहिले अगर आप अच्छा करते तर रहे निश्चित परमेश्वर तुम्हाला प्रतिफळ देईल. तो निश्चित ही परमेश्वर आपको प्रतिफल, जगाकडे बघू नका, दुनिया के पास नहीं देगा, लोकांकडे बघू लोगों नका, के पास नहीं देगा, परमेश्वराची म्हणून सेवा करा, लेकिन उस परमेश्वर की सेवा परमेश्वरासाठी म्हणून सेवा कीजिए। करा, परमेश्वर के लिए आणि बोलकर तो सेवा परमेश्वर कीजिए, तुम्हाला और आशीर्वाद वो देईल. आपको जरूर आशीष आपल्या देगा। माना झुकूया, आइए हम अपने सर को झुकाएं, प्रार्थना करूया. आइए हम प्रार्थना करें। आकाश आणि सृष्टीच्या निर्माणकर्त्या स्वर्ग और पृथ्वी को रचने वाले स्वर्गीय प्रेमळ बापा, स्वर्गीय प्यारे पिता, आज जसं तुझं वचन ऐकलेलं प्रभु आहे, आज जैसा वचन जो हमने विषय सुना, आम्ही शिकलेलो आहोत, परमेश्वर जो वचन हमने सीखा आम्ही है हार मानू नये, कि पिता हम हार नहीं पण माने, आम्ही पाठलाग लेकिन करावं. हम पीछा प्रभु करें। आम्ही जसं शास्त्र भागामध्ये पाहिलं, परमेश्वर जैसे हमने शास्त्र में देखा किती खराब परिस्थिती झालेली कितनी होती. कठिन परिस्थिति हो अमालेकी गई। लोकांनी बाप्पा लोकांना पकडून नेलं होतं. अमालेकी लोग लोगों को लेकर पण गए थे, अशाही परिस्थितीमध्ये
लेकिन ऐसी भी परिस्थिति प्रभू में दाविदाने स्वतःला उत्साहित केलं परमेश्वर दाऊद ने अपने आप को आणि उत्साहित किया लोकांना सुद्धा उत्साहित और केलं लोगों को भी उत्साही किया आणि म्हणाला और उसने अहो कहा, परमेश्वरवरती आशा ठेवणारे लोक हिम्मत बांधा हे परमेश्वर पर आशा रखने वाले लोगों हियाव बांधो आणि और शैतानाला जागा दिली नाही शैतान को जगह नहीं दी आणि परमेश्वराकडे और पाहिलं परमेश्वर आणि की ओर त्यामुळे देखा। प्रभू और उसी वजह से परमेश्वर जेवढं काही जितना कुछ लोकांना पकडून नेलं होतं जितना कुछ लोगों को सर्वांना लेकर त्यांनी गए परत आणलं सभी को वापस सर्व लेकर आए। दुःख आनंदात बदललं सभी दुखों को सर्व आनंद में निराशा बदला। आशामध्ये सारे बदलली निराशा कारण आशाओं में त्यांनी बदल चांगला करण्याचा कंटाळा केला क्योंकि नाही उसने अच्छा करना नहीं छोड़ा आणि सो त्याच रीतीनं और उसी तरह से प्रभू मी विनंती करतो परमेश्वर में आज विनंती जे करता वचन पेरलेलं हूं, आहे आज जो वचन बोया माझ्या है, भाऊ बहिणीचे आत्मिक मन उघड परमेश्वर मेरे आत्मिक भाई डोळे बहनों के उघड आत्मिक मन को खोल आणि आंखों को खोल जे और वचन ऐकलेलं आहे प्रभु जो वचन सुना है पाहिलेलं आहे देखा है त्यांच्या अंतःकरणामध्ये खोलवर जाऊ दे परमेश्वर उनके हृदय आणि में गहराई 100% तक पीक आणणारा और असू 100% दे फल आणि ले। प्रभू आजपासून और आज से आमचे पिता, भाऊ बहीण प्रभु हमारे भाई बहन जेव्हा केव्हा त्यांना संधी मिळेल परमेश्वर जब कभी उन्हें हरवलेल्या मौका मिले, लोकांना स्वार्थ सांगण्याची गुम हुए लोगों को सुसमाचार त्यांनी बताए स्वार्थ प्रभु सांगावं वो सुसमाचार बताए ज्यांचं चांगलं करण्याची संधी मिळेल प्रभु जिनका अच्छा करने का त्यांचं त्यांनी मौका चांगलं मिले, करावं उनका वो अच्छा करे जेणेकरून जिस कारण से पिता आमच्या पदरी पीक पडेल हमारे हमारे झोली में भी प्रभू मी कटनी विनंती करतो प्रभु मैं विनंती हे करता वचन ये वचन माझ्या भाऊ बहिणींच्या मेरे अंतःकरणामध्ये भाई बहनों के हृदय सील में होऊ दे प्रभु सील हो जाए आणि और मी विनंती परमेश्वर करतो मैं विनंती माझ्या करता भाऊ हूं, बहिणींना आर्थिक आशीर्वाद मेरे दे भाई बहनों को आर्थिक आशीष शारीरिक देना, आरोग्य दे शारीरिक चंगाई मानसिक देना, शांती दे मानसिक शांति मनोकामना देना, इच्छा पूर्ण कर उनके मन की सारी इच्छाओं को पूरा प्रभु कर। जे भाऊ बहीण थकलेले आहेत परमेश्वर जो भाई बहन थक त्यांना चुके नवीन हैं चैतन्यानं प्रभु भर उन्हें नया चैतन्य नवीन देना, सामर्थ्याने नया भर सामर्थ्य देना आणि देवा तुझा महिमा और कर परमेश्वर आपकी महिमा करे। सर्वांना आशीर्वाद प्रभु दे सभी को आशीष दे। मान सन्मान मान गौरव तुला सम्मान आपको देतो देते हैं ही ये प्रार्थना प्रार्थना येशूच्या नावात करतो यीशु के नाम से म्हणून करते तो हैं आहे। इसलिए आप सुनिए पिता आमेन। आमेन। पुन्हा एकदा तुम्हा सर्व भाऊ बहिणींची रजा घेतो फिर एक बार आप सभी भाई बहनों से विदा लेता हूँ आणि जोपर्यंत आपल्या प्रार्थना स्थळांना अजूनपर्यंत परवानगी मिळालेली नाही अभी तक प्रार्थना के स्थलों को इजाजत नहीं आणि मिली है तोपर्यंत आपण युट्यूबच्या माध्यमातून लेकिन भेटणार आहोत तब तक हम यूट्यूब के माध्यम से मिलेंगे। धन्यवाद धन्यवाद।